मायमोगाचो येवकार हांव भक्तीपै बाळगी. सुरवेक पळोवया आयच्यो हेडलायन्स. कम्युनिदाद वा सरकारी जमनीत रस्त्या कुशीच्या बेकायदेशीर बांदकामाचेर जातली कारवाय. लोकांच्या नदरेक आयली जाल्यार पुलिसांक करात फोन. उपजिल्लो अधिकारी करतले कारवाय. हायकोर्टाच्या आदेशा उपरांत मुख्यमंत्र्याची घोषणा. रेस्टॉरंटाच्या इन्स्पेक्शना उपरांत 8 आउटलेटां सस्पेंड. एफडीएची हडफडे आनी हणजुणा वाठारांत नितळसाण मोहीम. शेनवारा आनी आयतारा गोंयांत येलो अलर्ट. वादळी वाऱ्या सांगातान पावसाचो अदमास. हवामान खात्याची शिटकावणी. आनी आतां आयच्यो कोंकणी खबरो विस्तारान. रस्त्या कुशीक कम्युनिदाद वा सरकारी जमनीत कसली बेकायदेशीर बांदकामां चल्ल्यात अशें लक्षांत आयलें जाल्यार सरळ पुलिसांक कॉल करात. डेप्युटी कलेक्टर, पंचायतीचो तलाटी, सेक्रेटरी बरोबर घेवन वचून कारवाय करतले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंतान सांगला. रस्त्या कुशीच्या बेकायदेशीर बांदकामाची उच्च न्यायालयान दखल घेतल्या. ते संबंधात सरकाराक आदेशय दिल्यात. या आदेशा उपरांत रस्त्या कुशीक आशिल्ली बेकायदो बांदकामां काडपा संबंधीत महसूल मंत्री आतानासियो मोन्सेरात, कायदो आनी पर्यावरण मंत्री आलेक्स सिक्वेरा, पर्यटन मंत्री रोहन खंवटे, एडव्होकेट जनरल आनी सचिव हांचे हजेरेंत उच्च अधिकारी समितीची बसका जाली. मुख्यमंत्र्यान ताची यजमानकी केली. हायकोर्टान जी ऑर्डर पास केल्या जे रोड सायड इलिगॅलिटीज आसा त्या क्षेत्रांतली ताजेर हाय पॉवर कमिटी जाली म्हणपाक काय हरकत ना. हाय पॉवर मिटींग कमिटीची मिटींग इन शॉर्ट मायसेल्फ, परत रेव्हेन्यू मिनिस्टर, एनवायरमेंट मिनिस्टर, परत टुरिजम मिनिस्टर आनी बाकीचे सेक्रेटरीज अलॉंग विथ द एजी हाजी डिटेलान मिटींग जाल्या उपरांत ती ऑर्डर ही सगळी स्टडी केली, ताजो इंटरप्रेट केल्या उपरांत आमी सगळ्या जाणांक इन्स्ट्रक्शन्स दिल्या. ॲट प्रेझेंट हॅन्स फोर्थ कसलीच इलिगॅलिटीज खंयसरूच ना रोड सायड, ना कम्युनिदादीच्या लँडात, ना गव्हर्मेंटाच्या लँडात कोणाकूच करूंक मेळची ना. आनी केली आसत जाल्यार सद्या पयलीं 100 नंबर डायल करून पुलिसेक इन्फॉर्म करप आनी पुलिसेक इन्फॉर्म केल्या उपरांत डेप्युटी कलेक्टर, पुलीस, रेव्हेन्यू, तलाटी, सेक्रेटरी पंचायतीचो हे वचून ताजेर एक्शन घेतले आनी हायकोर्टाक वांगडाच कळयतले हाज्या फुडें जी करूंक लाय तरी. दुसरी गजाल, आत्तां नॅशनल हायवे, स्टेट हायवे आनी रस्त्याक तेकोन जे आसा पळय सामके कमर्शियल एस्टाब्लिशमेंट जे रस्त्याक तेंकल्या तांकां नोटिसीस ज्यो आहा पळय हायकोर्टाच्या ऑर्डरी खातीर सरकार काडिना. परत एक सांगता, हायकोर्टाच्या ऑर्डरी खातीर तांकां नोटिसी काडटले आनी 15 दिसाच्या भितर तांच्यांनी एक तर शिफ्ट जावपाक जाय, नाजाल्यार आपले एस्टाब्लिशमेंट दुसरे कडेन शिफ्ट करपाक जाय. ओके, रोड सायड आसतले इलिगॅलिटीज परत सांगता. रोड सायडांतल्यान जो ठरलेलो आसा पळय 15 मिटराच्या भायर आसपाक जाय. ओके, तांच्यांनी हे स्ट्रक्चर करूंक शकना. ते टेम्पररी स्ट्रक्चर आसत किंवा परमनंट स्ट्रक्चर आसत, तांच्यांनी तांकां नोटिसीस पंचायती इश्यू करतले आनी परत ते वेळ पडलो जाल्यार ताजे अकॉर्डिंग टू दॅट ताजेर जी कितें एक्शन घेवपाक जाय ते घेतली. बाकीची सगळी हे कसो आहा पळय जे कम्युनिदाद घरां आसतली बाकीचे सगळी ताजेर स्टडी सुरू आसा. आमच्या रेग्युलरायझेशन एक्टाच्या अनुसारी घरां जी करपाक जाय पळय ते स्ट्रीमलायन करप आनी लोकांक रिलीफ कशें दिवप हे सरकारान सुरू केलां. म्हणजे हावजान जें सांगलें त्या प्रमाणे बाकीच्या इलिगॅलिटीज आनी इल्लिगल आनी इरेग्युलर ह्या दोनूय मदलो फरक जो आसा हो लक्षांत घेवन इरेग्युलर आसलेली रेग्युलर करपा खातीरचो सरकाराचो प्रयत्न वेगवेगळो सुरू आहा. इल्लिगल आसलेले रेग्युलर जावचे ना, ते इल्लिगलूच उरतले. म्हणून सरकार एकंदर म्हणजे पॉलिसी डिसिजन म्हण किंवा लेजिस्लेचर म्हण हे इन फ्युचर हाडटले. ताच्या खातीर वेगळो लिगल फर्म म्हणजे अलॉंग विथ द एजी एक लिगल फर्मूय अपॉयंट करता आमी. तो सगळो वॉय स्टडी करतले आनी ॲट प्रेझेंट आसतले हाज्या रिलेटेड जे कायदे हे सगळे कायदे बी स्टडी करून ताजेर लेजिस्लेचर कसो हाडप होय प्रयत्न आसा. म्हणजे लेजिस्लेचर हाडटले, रुल्स रेग्युलेशन स्ट्रीमलायन करून लोकांक मोठो रिलीफ दिवपाचो जो हांवें हावजात प्रॉमीस केला सो लोकांक एक उठसूट कोणी कायद्याच्या सकयल जे वता पळय ताका रिलीफ दिवपाचें काम म्हजें सरकार करता. ब्युरो रिपोर्ट गोवा 365. बिरेस्तारा एफडीएच्या अधिकाऱ्यांच्या पंगडान आरपोरा आनी अंजुणा वाठारांत आशिल्ल्या रेस्टॉरंटांनी नितळसाणीचेर खासा मोहीम घडोवन हाडली. ह्या निमतान 17 रेस्टॉरंटांची पळोवणी केली. तातूंतली 8 आउटलेटां सस्पेंड केल्यात.
मेळिल्ले म्हायती प्रमाण पळोवणी केल्ले आउटलेट्स उडपी शैलीच्यो वस्तू, बिर्याणी विक्रेते, किरकोळ दुकानां आशिल्लीं. हेरांक सुदारणा नोटीस दिल्या. सगळ्या खानावळींनी हायजेनीक पाळो दिवपाच्या हेतान राज्यभर ह्यो खाशेल्यो मोहीम चालूच उरतल्यो. सगळ्या अन्न वेवसाय ऑपरेटरांक खरसाणेन नेम पाळपाची तंबी दिल्या. FDA प्राधिकरणांनी कारवाय करपाची वाट पळोवची न्हय, आपूण जावन कायदे नेम पाळचे, FDAच्या अधिकाऱ्यांनी सांगला. गोवा 365 खातीर नितीक्षा गांवकर, समृता खणगांवकर आनी ओमकार देशप्रभू. घेऊया एक ल्हानसो विसव. विसवा उपरांत येवकार पळोवया फुडल्यो खबरो. सरकारी अधिकारी सरकारी वाहनांचो खासगी कामां खातीर वापर करतात तश्यो कागाळी लोक करतच असतात. मडगांवची 108 अँब्युलन्स तिचो ड्रायव्हर खासगी कामां खातीर वापरता अशें उक्ताडार आयला. माडेल फातोड्डेच्या एक्टिव्हिस्टांनी ते संबंदातले पुरावे दितना तिडक उक्तायल्या. पळयात रमेश नायक रावताचो रिपोर्ट. तू एज अ ड्रायव्हर तू एवरीडे एम्बुलन्स हिंगा दोन तू हिंगा चाय येता जेवपा येता तुका गव्हर्मेंटान हे रायट दिला जेवणा टायम तुका ही एम्बुलन्स लोकांची पब्लिकाची सेवा करपाची गाडी दवरल्या. तू एवरीडे माडेला ही गाडी हिंगा लावून तू हिंगा स्वता चाय येता रातचो जेवपा येता. तुका कोण अलाउड केला गाडी गाडी हिंगा पार्किंगाक आहा मरे. ही गाडी एम्बुलन्स ही हॉस्पिटलाक आसूंक जाय ना बोर्ड ऑफिस म्हणजे तुका गव्हर्मेंटान रायट दिला. ही गाडी हिंगा पब्लिकाची सेवा करपाची गाडी माडेलाक दोन तुका हिंगा प्रायवेट ही गाडी प्रायवेट ना जाल्यार ही गाडी 108 म्हणजे आमची पब्लिकाची गाडी न्हू ही. मागीर तू ही एवरीडे ते म्हाका पडना बट ही 108 ही पब्लिकाची सेवाची गाडी न्हू. तू एवरीडे माडेलाक येवन तू हिंगा गाडी घेवन ही तुजी प्रायवेट गाडी. गाडीचो नंबर घे गाडीचो नंबर घे. दाखयता तुमकां की ह्यो गव्हर्मेंट ऑथॉरिटीच्यो चडश्यो व्हेकल्स आसात ह्यो प्रायवेट कामां यूज जातात आनी ह्यो यूज कोण करता हे जे बरे बरे ऑफिसर आसात हे आपल्याल्या भुरग्यांक इस्कॉला पावपाक या आपल्याल्या बायलेक खंय तरी मार्केटां व्हरपाक अशें करून यूज जाता. आनीक हे चालूच आसा. हेजेर आजुनी जे डिपार्टमेंट खंयचे आसा या ऑथॉरिटी सरकार आसा तेणी खंयच एक्शन घेतले कडेन म्हणना ना जाल्ले कारणान हांगा असले जे इन्सिडेंट आसा हे जायत आसात आनीक जाय तशे पर्सनल युजात ह्यो गव्हर्मेंट व्हेकल्स आसात ह्यो पर्सनल युजात जातात आनी अशेंच करून जे एम्बुलन्स आसात 108 आसात ह्योय अशेंच करून पर्सनल यूज जातले. ह्यो राती एक एम्बुलन्सी आसा ही खंय तरी डेली जेवपाक वचपाक च्या पिवपाक वचपाक हांगा यूज जाल्ले कडेन आसा आनी हेचे खातीर जेन्ना हे त्या वाड्या वयले लोकांक कळ्ळे ते काही नागरीक जे आसात जे बरी मागपी आसात हेल्प करी कोणी आसा हेणी ह्या एम्बुलन्सचा ड्रायव्हराक विचारले की तूं ह्यो डेली तूं हांगा येता गाडी घेवन तुका कसली काम आसा हांगा येवपाचें. ह्यो गाडी आसात 108 ह्यो पेशंटां व्हरपाच्यो जे एमर्जन्सी व्हेकल्स ह्यो. जर तूं कित्याक घेवन येता ह्यो त्या टायमार तो कांयच फक्त खावपाक च्या पिवपाक येता हें सिद्ध जाले कडेन आसा. आमी तांकां सांगतात की तुमी फक्त जेवण घेवन येयात. जे कडेन एम्बुलन्स दवरले कडेन आसा थंय तुमी जेवात आनी जर कॉल येता जाल्यार त्या पेशंटाक घेवन वचपाचें. आज तेणी म्हागले कडेन आसा की जो हेल्थ मिनिस्टर आसा विश्वजीत राणे हेणी तेचेर एक्शन घेवची म्हूण म्हागले कडेन आसा. तर पळोवया ऑथॉरिटी कितपत हेचेर एक्शन घेता. हांव रावता माडेलाक आनी आमगे माडेल म्हणल्यार फातोड्डा एरिया पडटा. ही एम्बुलन्स एवरीडे मॉर्निंग आनी इवनिंग रातची सोद्दां थिंगा आसता म्हूण म्हाका दिसली सोद्दां ही एम्बुलन्स कित्याक हिंगा माडेला गांवांत आसता काय म्हूण. थिंगा एक उडपी रेस्टॉरंट आहा सोद्दां ते रेस्टॉरंटा कडेन ही एम्बुलन्स येता. पयलीं एकदां ताका हांवें विचारलें बाबा सोद्दां तुजी एम्बुलन्स हिंगा कित्याक आसता कांयच सांगूंक ना तेणें. तो गेलो वगत. काल राती चोयल्यार परतून सेम टायमाचेर हेजी गाडी थिंगा आहा. आतां मेन इम्पॉर्टंट कितें एम्बुलन्स म्हणली 108 ही पब्लिकाक लागून एमर्जन्सी पब्लिकाक सेवा करूंक ही गाडी दवरल्या. आतां हो ड्रायव्हर आहा तो आपले पर्सनल युजाक हो गाडी यूज करता हें सारकें ना. सो हांव म्हणटा आतां कोणें एक एमर्जन्सी फोन मारलो
बाबा अमके कडेन एक कोणाक त्रास जाले कितें जालें आनी फोन मारलो 108 फोन मारल्यार कोण आन्सर करता तो हे सांगतलो की ड्रायव्हर गाडी घेवन जेवपाक गेला काय म्हूण वो च्या पिवंक गेला काय म्हूण हो आन्सर सांगतलो तितलो म्हळ्यार तो मनीस मेलो मरे सो हांव म्हणटा हें फोकाणें एकशी जालां आयज 108 एम्बुलन्स पासून घेवन वचोन खूंय चायेक बसताय आनी एक बाबा कोणाक पेशंटाक व्हरोंक येता आनी वयताना भूक लागली आनी तो मागीर च्या पिवपाक रावलो तें एक डिफरंट बट हिंगा पेशंट कांय ना आनी तेज्या भायर कोण एक डॉक्टर ना एक नर्स ना आनी कोण ना एकलो सोद्दां येता मॉर्निंग चायेक आनी इवनिंग रातचो जेवपा येता एवरी डे कंटिन्यू सो हेजेर गोव्हर्मेंटान एक्शन घेवचें हो आमचो मिनिस्टर आहा हेल्थ डिपार्टमेंटाचो आनी तो आतां सद्याक बरें काम करता सडनली वचून एक्शन घेता हे भुरग्याचेर आनी ही एम्बुलन्स इलिगल ही एम्बुलन्स यूज जाता पब्लीक सेवाची हेजेर एक्शन घेवचें. गोवा 365 खातीर रमेश नाईक रावत आनी वैष्णवी साळगांवकर. शिगम्या निमतान दाडाची वाडी धारगळ पेडण्या श्री दार देवस्थानाच्या रंगमंचार रवींद्र चोडणकाराचे हा अंत अहंतेचा जाल्यार चांदेल पेडणेच्या श्री सातेरी मंदिराचे माचयेर संदीप गांवकारान बरयिल्ले अपार महिमा साईचा या नाटकाची खावड नाटक मोगींक मेळ्ळी. या दोन्ही संगीत नाटकांचे दिग्दर्शन नाट्यभूषण पुरस्कार जैतिवंत रामदास परबान केल्ले. हा अंत अहमतेचा नाटकाक ऑर्गन साथ केदार मिस्त्री जाल्यार तबलो सांगात विठ्ठल मिस्त्रीन दिलो. खळभाटवाडा हौशी नाट्य मंडळाची ही निर्मिती आसली. पळोवया हा अंत अहमतेचा नाटकातली काय दृश्यां. मीही ते सांगत होतो कृष्णाला पण याचं म्हणणं पूर्व नियोजित डाव टाकावे सवृने विचार करावा. मथुरा नगरी ओस पडली इथली जनता संपली म्हणजे आम्ही पराक्रम गाजवणार. रहिवासी कोणीच कसे दिसत नाही. ही मथुरा म्हणजे एक ओस भूमी आहे की काय. छे छे टुमदार शहर आहे मथुरा लोकांनी गजबजलेलं. जरासन कालेवांनी ही ती राहू केतूसारखी वाटली त्यांना. मथुरेला ग्रहण लागलं. सारे प्रजाजन कवाड बंद करून आपापल्या घरात बसले. तारकासुरानं युद्ध आरंभला म्हणून तर मला इथे येऊन शौर्य दाखवण्याची संधी मिळाली. शौर्य दाखवलं पण देहाचे विसाळण करून टाकलं. अविरत लढाईच्या त्रासामुळे थोडासा थकवा आलाय खरा. हे बघा राजन याचा मोबदला म्हणून देवेंद्राकडून काहीतरी चांगलंच मागून घ्या तुम्ही. मागून घ्या काय सांगता मुनिवर्या. नाही मला काही नको आहे. चांदेल पेडणेच्या श्री सातेरी देवस्थानाच्या निराकारी रंगमंचार सातेरी हौशी नाट्य मंडळान अपार महिमा साईंचा हें संगीत नाटक सादर केलें. ह्या नाटकाक शिवानंद दाभोलकराची ऑर्गन साथ जाल्यार तुळशीदास परबाचो तबलो सांगात लाभलो. उजवाडा येवजण रत्नाकांत साळगांवकराची आसली. पळोवया नाटकांतले कांय खीण. माणसाला सवय झाली आहे जिथे आहे तिथे शोधायची. फिर कैसे मिलेगी. अंधेरे में सूरज को ढूंढने निकलोगे और दिन के उजालों में तारे ढूंढने निकलोगे तो भटकते ही रह जाओगे. गोवा 365 ब्युरो रिपोर्ट. घेऊया एक लहानसो विसव.
विसावा उपरांत येवकार पळोवया फुडल्यो खबरो. मांद्रे शिगमोत्सव समितीन शिगम्या निमतान वेगवेगळ्यो सांस्कृतीक कार्यावळी घडोवन हाडल्यात. लोकांनी विविध कार्यावळींचो लाव घेतलो. थळाव्या कलाकारांक आंगातली कळाशी दाखोवपाची संद मेळ्ळी. पळयात कांय सोबीत खीण. मांद्र्याचा शिगमोत्सव मांद्र्याच्या शिगमोत्सवाक इतली उपस्थिती बघून खूप बरें दिसता. आयज काळाची गरज आसा आमकां आमची जी सगळे जाण एकठांय येवन आमची जी संस्कृती आसा, आदले सगळे जे प्रथा आसा, तशें लोककला आनी आमचो सुवर्ण इतिहास आसा तो जपपाचो आनी शिकपाची गरज आसा. आनी ते केन्ना घडटले जेन्ना आमकां तेच्या बद्दल आवड निर्माण जातली, आनी ती आवड निर्माण जातली अशा प्रकारच्या कार्यक्रमासूनच. त्या शिगमो हो शक्यतो रात्रीचो 7च्या फुडें तो चालू जाता. रात्रीची भुरगीं असतात, जाणटे असतात, तेका तेजे कांय बेनिफीट मेळना. म्हणून आमचे मांद्रेचे आमदार जी आरोलकर त्यांनी आपल्या स्वतःच्या स्पीक टकलेतून योजना आखून हे कार्यक्रम घडवून हाडले आणि तेचो लाभ आमकां सगळ्यांक मेळटा आणि हेचे फुडें मेळचो. जे आमचे पणजे, फोंडा, मडगांव जे मेन शहरांनी पळय जाता तशेंच सादारणशे प्रदर्शन हांगा केलें. प्रायजां सुद्धा तशीच त्याच लेवलची दिली. वेळ पडल्यार तेचे पेक्षा सुबेज दिली. ते 2 नाजाल्यार 3 दितात तर भाईन आमच्या 5 दिवपाची प्रयत्न केलो. आणि अशे तरेन शिगमोत न्हू तर कार्निवालय करता, दिवाळी करता, क्रिसमस करता, असे सगळे तरेचे हे जे सण उत्सव परंपरा जपच्या खातीर सगळे कार्यक्रम करतात. तर कला आणि संस्कृती हाचे जतन करप हाचे फाटले मेन कारण म्हटल्यार ही आमची जी संस्कृती आसा, जी संस्काराची शिदोरी आसा ती फुडें व्हरप आयचे तरणाटे जे आसा तांकां कळपाक जाय की कला आनी संस्कृती हाचे जतन केल्यारय आमी फुडें वचूं येता. आमच्या गांवाचें नांव, राज्याचें नांव आनी तुमच्या आवय बापाचें नांव फुडें येता. सामान्य ते सामान्य मनीस ज्यांनी समाजा खातीर कार्य केला. आता खूप जण म्हणटा पोस्टमॅन अरे तांकां पगार मेळटा आसलो, पूण लक्षात धरा जेन्ना त्या टायमाचेर फोन नासले, काय नासले, आमी वाट पळयताले केन्ना एक आपले लेटर येता म्हणजे कोण खंयच्यान जर पोस्टमॅन एक लेटर घेवन येतलो, आपल्या सोयरे पावण्याचे कितें तरी बरोवन घेतलो आनी त्या टायमाचेर वाचपाकूय कळनासलें तेन्ना पोस्टमॅन वाचून तांकां दाखयताले. सो तेका लागून तांकां क्रेडीट वयता. त्या टायमाचेर त्यांनी चलयला. आयज लेटेस्ट टेक्नॉलॉजी येयल्यात, व्हॉट्सएप येयला, ईमेल येयल्यात, सगळे येयल्यात, पूण त्या टायमाचेर तेंच्यांनी जे कार्य केला ते श्रेष्ठ आहात. तेका लागून तेंचो सत्कार करप इम्पॉर्टंट आसलो. म्हणून आयज तेंचो सत्कार आमी हांगासर केला. गोवा 365 खातीर संदीप कामोलकर, समृता खणगांवकर आणि सानिका नागवेकर. भारतीय हवामान खात्यान 29 मार्च आणि 30 मार्चाक 30 ते 40 किलोमीटर प्रति तास वेगान वादळी वाऱ्याची शिटकावणी दिवन गोंया खातीर येल्लो अलर्ट जारी केला. राज्यात आयज हवामान सुके असले तरी हवामानाच्या पद्दतीत बदल जावपाची शक्यताय आसा. सप्तकाच्या शेवटाक हलको ते मध्यम पावस पडपाची शक्यताय आसा. लोकांक जतनाय घेवपाचो सल्लो जारी केला. वादळी वारो आणि पावसा विशीं उलयतना 31 मार्चा उपरांत वादळी पावस उणो जावपाची शक्यताय आसा. 1 एप्रिलाक फकत कांय कडेन गडगड्या सयत पावस पडपाचो अदमास आसा. 2 आनी 3 एप्रिल मेरेन परिस्थिती निवळ जावन सुकें आनी दमट हवामान परतून येतले. गोंया खातीर येल्लो अलर्ट, वादळी वाऱ्याचो अलर्ट, हलको ते मध्यम पावस पडपाची शक्यताय. 31 मार्चा उपरांत सुकें हवामान. शेनवारचे तापमान 34 ते 24 डिग्री सेल्सियस. ब्युरो रिपोर्ट गोवा 365. आणि आयचे हे कोंकणी खबराचित्र हांगाच सोंपता. मेळ्या फाल्यां ह्याच वेळार पळोवपाक गोवा 365 मोगस.